दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर जयंती महोत्सव मोठ्या प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्था आयोजित रमाई जयंती महोत्सव 26 चे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी रमाई रत्न पुरस्कार 2026 चे वितरण करण्यात येणार आहे। याबाबत नागपूर येथील रवी भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। अनिकेत कुत्तरमारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी पत्रकारांना माहिती दिली। पहा सविस्तर बातमी। त्याचप्रमाणे सिद्धार्थ गायकवाड साहेब उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी, रवींद्र पाटील साहेब आहे शिक्षण विभागातले, आदरणीय अविनाश बडगे सर राहतील, अधिकारी नागपूर सुधार प्रन्यास प्रमोद वालमांडरे, संचालक तनिष नर्सिंग होम आणि छबुताई काळवांडे सामाजिक कार्यकर्ता। त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यागमूर्ती रमाई जीवनावर आपण विशेष आकर्षक म्हणून त्यागमूर्ती रमाई रत्न पुरस्कार देणार आहोत। यामध्ये आम्ही निवड केलेली आहे श्यामल खोब्रागडे, ज्या महिला उद्योजिका आहेत। दुसरं नाव आहे वैशाली मामासाहेब सरदार, ज्या सामाजिक कार्यकर्ता आहेत। आणि तिसरं नाव आहे प्राध्यापक संध्या राजूरकर, निवासी संपादक आहेत दैनिक बहुजन सौरभला। चौथं नाव आहे विजया भारती कांबळे, ज्या सामाजिक कार्यकर्ता आहेत। आणि लगेचच त्यानंतर रमाई जीवनावर आधारित समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रम सादर करणार आहेत श्री तुषार सूर्यवंशी, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार आहेत। त्यांना या कार्यक्रमाला आपण बोलवलेलं आहे। आणि स्वागत नृत्य राहणार आहे सेव्हिंग ड्रीम्स फाउंडेशन तर्फे। तर असा हा आपला कार्यक्रम प्रस्तुत होणार आहे। हा कार्यक्रम मागच्या वर्षी आपण रोड साईड लायब्ररी हा उपक्रम सादर केला होता। यावर्षी आम्ही जो रमाई जयंती निमित्त फ्रीजर आम्ही जे सामाजिक लेवलवर असते, जे मृत्यूनंतर ज्यामध्ये फ्रीज असते, ते फ्रीजर आम्ही यावेळेस आमच्या संस्थेमार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार। ते आम्हाला दान येणार आहे। याच्या अगोदर आमच्याकडे मोफत ॲम्ब्युलन्स सेवा चालते। त्याचबरोबर आम्ही एक अभ्यासिका चालवतो 13 वर्षापासून। त्यामध्ये 60 विद्यार्थी गव्हर्नमेंट ड्युटीवर विविध लागलेले आहेत। हा उपक्रम आम्ही दरवर्षी नवीन काहीतरी उपक्रम घेत असतो। याच्या अगोदर आम्ही कोरोना काळात ज्यांचे आईवडील मरण पावले अशा मुलींना शोधून आम्ही रमाईच्या माध्यमातून त्यांना स्कॉलरशिप प्रदान केली, ज्याचे पर्सेंट 90 आहे। तर असे दरवर्षी आम्ही एक नवीन उपक्रम घेत असतो। यावेळेस हा फ्रीजरचा उपक्रम ठेवलेला आहे। दरवर्षी रमाईच्या कार्यक्रम झाल्यानंतर उपक्रम असतात आपल्याकडे। किती वर्ष झाले तुमच्या कार्यक्रमाला? हे 13वं वर्ष आहे। आतापर्यंत आम्ही 3 स्पॉटवर कार्यक्रम केले, तिथले लोक आम्ही जोडले। आमचे पहिले 2 वर्ष 27 चौक या ठिकाणी कार्यक्रम चालला, नंतर भगवान नगरच्या ग्राउंडला चालला, आता सतत कुकळी लावूट या ग्राउंडवर सुरू आहे। पुढे कुठेतरी नवीन जागेवर होईल। आम्ही जागा नवीन इथे रमाई पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। त्या ठिकाणी 24 तास उपलब्ध आहे। मुलं मुली त्या ठिकाणी असतात आणि एनी ग्रॅज्युएट मुलं असतात। त्यामध्ये 8 तास अभ्यास करणं कंपल्सरी आहे, तेव्हा आम्ही ॲडमिशन देतो। आणि ॲडमिशनसाठी इंटरव्ह्यू प्रोसेस असते। जर इंटरव्ह्यू प्रोसेस पास झाल्यानंतर त्यांना आम्ही ॲडमिशन देत असतो। या जयंतीच्या कार्यक्रम करणार आहात म्हणजे आता तुम्ही आपण पुरस्कार देतच आहात, हो। पण आता तुमचा हा जो उद्देश आहे म्हणजे 13 वर्ष झाले तुमची काही मुलं म्हणजे नोकरीला लागलेले आहेत, हो। तर मग आता नवीन उपक्रम पोरांनी केला पाहिजे, यासाठी कुठला कल त्यांचा राहणार आहे? मुलांनी केलं पाहिजे उपक्रम। हां, आता जो युवा आहे जो भरकटत चालला, त्यांना रोजगार नाही आहे, हो। तर तुमच्या संस्थेमार्फत आता तुम्ही म्हणालात की याच्यात नोकरी लागलेली आहे हो। भरपूर लोकांना, तर आता पुढच्या पिढीला आता काय नवीन उपक्रम ते करू शकतील, यासाठी पुढचं तुमची संस्था काय? आम्ही प्रयत्न करतोय की काही मुलांना जसे की जे 0% जे म्हणजे 0 बजेट उद्योग असतात, ज्याप्रमाणे आपण बघू शकतात की वॉटर टँक क्लिनिंग किंवा कार वॉशिंग, असे काही उपक्रम आम्ही आयडियाज देऊन त्यांना सुरू करायचा प्रयत्न करू, ज्यामध्ये पैसे लागत नाही पण पैसा कमवू शकतो। असे आम्ही उपक्रम या ठिकाणी सुरू करायचा प्रयत्न करू। फ्रीजर राहील, जे आता आपण सांगितलं, त्यावर पण काही मुलांना आम्ही उद्योग म्हणजे जे काही ते मेंटेनन्स असतं, त्यांना जे मुलं पोचवतील त्याला गाडी लागेल छोटा आधी, त्यामुळे पण मुलांना उद्योग मिळेल असा प्रयत्न करू।